नमस्कार. आपण पाहतात निर्भीड जनता न्यूज, सत्याची निर्भीड जाणीव. आज संगमनेर येथून एक मोठी आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. अवैध वाळू उपशावर महसूल प्रशासनाची थेट कारवाई. वाळू माफियांवर कायद्याचा बडगा उगारत प्रशासनाने पोकलेनसह वाहने जप्त केली आहेत. संगमनेर महसूल विभागाने अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांविरोधात ॲक्शन मोडमध्ये जात सलग धडक कारवाईचे सत्र सुरू केले आहे. या कारवाईमुळे माळुंगी नदी पात्रात अवैध वाळू उत्खनन करत असलेल्या 10 इसमांवर चोरी व पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या ठिकाणी कारवाई दरम्यान एक ऑटो रिक्षा जप्त करण्यात आली असून पुढील तपास प्रक्रिया सुरू आहे. प्रशासनाने दिलेल्या या कारवाईमुळे नदीपात्रातील नैसर्गिक संतुलन राखण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुसरी कारवाई प्रवरा नदीपात्रातील मौजे रायते येथे करण्यात आली आहे. येथे अवैध उत्खननासाठी वापरलेले एक पोकलॅन मशीन जप्त करून ते पोलीस कॉलनी येथे जमा करण्यात आले आहे. या प्रकरणी संबंधित वाहन मालकावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया महसूल विभागाकडून सुरू आहे. या संपूर्ण कारवाईतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जप्त केलेला अवैध वाळू साठा चंदापूर येथील घरकुल योजनेतील गरजू लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. एकीकडे अवैध व्यवसायावर आळा तर दुसरीकडे गरिबांच्या घराला हातभार. हा निर्णय नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर स्वागतार्ह ठरत आहे. महसूल प्रशासनाच्या या ठोस भूमिकेमुळे वाळू माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अवैध उत्खननाविरोधात प्रशासनाची कारवाई सुरूच राहणार. आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी आत्ताच आपल्या आवडत्या निर्भीड जनता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच शेअर करा.